मी काजल, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा नो मेकअप लुक करायचा आहे? चला तर स्टार्ट करूया। मेकअप करण्या अगोदर जी फर्स्ट स्टेप असते ती फेस क्लीन करणे। फेस क्लीन केल्यामुळे काय होतं तर आपल्या चेहऱ्यावर जे डर्ट असतात ते रिमूव्ह होतात आणि त्यानंतर चेहऱ्यावर जे ऑइल असतं ते सुद्धा कमी होतं। त्यानंतर साधं गुलाबरी वॉटरने मी टोनिंग करून घेतलं फेसला, ते सुद्धा खूप गरजेचं आहे। माझी स्किन खूप ड्राय असल्यामुळे मी सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज त्यामुळे काय होतं तर आपली स्किन छान हायड्रेटिंग होते। मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर मी फेसला छान अशी मसाज करून घेतली, जेणेकरून ते फेसमध्ये ऑब्झर्व होईल। इथं मी प्रायमरसाठी रिकोडचा एसो बेस प्रायमर यूज केलं। प्रायमर यूज केल्यामुळे काय होतं तर आपली स्किन ब्लर होते आणि पोरसुद्धा लॉक होतात आणि स्किन स्मूथ होते। त्यानंतर कन्सिलिंग करण्यासाठी मला जिथे जिथे डोळ्याच्या खाली डार्क सर्कल आहेत तिथं मी कन्सील करून घेतलं। एक लक्षात ठेवा, कन्सील करण्यासाठी कधीही स्किनपेक्षा 1 to 2 टोन डार्क शेड निवडावा। त्यानंतर आज मी यूज करणार आहे जी बेबी क्रीम। यामध्ये 2 शेड असतात, नॅचरल आणि आयव्हरी। नॅचरल जी आहे ती मीडियम टू डस्की स्किनसाठी आणि आयव्हरी आहे ती फेअर स्किनसाठी। तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार बेबी क्रीम घेऊ शकता। मी 1 पंप घेऊन पूर्ण फेसवर डॉट करून अप्लाय करून घेतलं आहे। मी ब्लेंडिंग ब्रशने छान अशी ती ब्लेंड करून घेतली। माझ्याकडून तो फुटेज स्किप झाला आहे। त्यानंतर लूज पावडरने मी माझा बेस लॉक करून, ही लूज पावडर PACची आहे जी मी नायकावरून ऑर्डर केलेली। या लूज पावडरने फेसला शाईनसुद्धा येते आणि फेस ग्लो करतो। तुमच्यावर आहे, तुम्ही लूज पावडर स्किपसुद्धा करू शकता। मी इथं फॉरएवर 52चा कॉम्पॅक्ट पावडर यूज केला आहे। तो मी छान पूर्ण फेसवर अप्लाय केला आहे, मानेलासुद्धा लावून घेतला। आता बेस कंप्लीट झाल्यावर मी आयब्रो फिल करण्यासाठी हुडा ब्युटीचा आयब्रो फिलर यूज करते। शेड आहे ब्राऊन आणि तो पण मी एकदम कमी क्वांटिटीमध्ये घेतला आहे। त्यानंतर मी आयब्रोला शेप देऊन फिल करून घेतल्या माझ्या। या स्टेपमुळे लगेच लुक चेंज होतो, वाटतात ना छान आणि नॅचरल। आय मेकअप करण्यासाठी मी बेसिक कलर पिक करून माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करून घेतला, तो छान असा ब्लेंड करून घेतला। त्यानंतर त्याच आयशॅडो पॅलेटमधून मी एक शिमर कलर पिक करून पूर्ण क्रीजवर अप्लाय केला आणि त्याच फ्लफी ब्रशने पुन्हा त्याला छान ब्लेंडिंग करून घेतलं। प्लीज बॅकग्राऊंड म्युझिक इग्नोर, पावसामुळे आणि TVमुळे। त्यानंतर छान लिक्विड लायनर अप्लाय करून घेतलं। लायनर लावताना मिडलपासून सुरुवात करायची, नंतर एंडला यायचं। दोन्ही आईजला मी लायनर लावून घेतलं। कसे वाटतात, छान ना? ही आहे हुडा ब्युटीची काजळ आणि मी ती लोअर लॅशला अप्लाय करून घेतली आणि त्यानंतर आय शॅडो पॅलेटमधून एक लाईट ब्राऊन कलर घेऊन छान स्मच करून घेतली। काजळ स्मच केल्यामुळे एक छान लुक येतो आईजला। त्यानंतर लिप्सला छान अशी बॉर्डर करून घेतली आणि लिपस्टिक अप्लाय केली। एवढं होतच होतं तेवढ्यात माझं बेबी उठलं। यामध्ये माझे काही फुटेज स्किप झाले। ब्लश अप्लाय केलं पटापट आणि मग तो पण माझ्यासोबत मेकअप फिक्सिंग करून घेतलं आणि हा आहे माझा फायनल लुक। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।